नागपुरातील रेडिओ मिर्चीचा प्रसिद्ध आरजे शुभम केचे याला लाईव्ह शोमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। 24 वर्षाचा आरजे शुभम सकाळी 7 ते 11 या काळात रेडिओ मिर्ची FM वाहिनीवर शो करायचा। दरम्यान काल सकाळी ब्रेकमध्ये तो फ्रेश होण्यासाठी गेला, तो परत आलाच नाही। त्यामुळे सहकाऱ्यांनी शोधाशोध केल्यावर तो बेशुद्ध अवस्थेत आढळला। त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मंगळवारी महासभेत अविश्वास प्रस्ताव येणार आहे। विशेष म्हणजे नवी मुंबईत विरोधी पक्षात असलेली शिवसेना देखील तुकाराम मुंढेंच्या विरोधात आक्रमक झाली आहे। या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली। उद्धव ठाकरे यांनी अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा निर्णय घेतलाय। तुकाराम मुंढे नवी मुंबईत पालिका आयुक्त म्हणून आल्यानंतर त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले, कामाला सुरुवात केली। त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादीपासून सगळ्यांनी तुकाराम मुंढेंचा विरोध सुरू केला। काम करत असताना कायद्याच्या बाजूला त्याच्यातून मला वागू वाटण्याचं कारण माझ्याकडून असं कधी प्रयत्न झाला नाही की कुणाचा अवमान करायचा किंवा कुणाला कमी लगायचं किंवा कुणाला त्यांच्या भावात केलं नाही कारण। बीडमध्ये नवे पर्व ओबीसी सर्वचा नारा देत ओबीसी समाज रस्त्यावर उतरला। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई करू नये, मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी, तसंच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। शहरातील सुभाष रोड, माळीबेस, बलभीम चौक आणि कारंजा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची समाप्ती झाली। राज्यातील दलित आणि आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात जालन्यात संघर्ष शांती मोर्चा काढण्यात आला। अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि कोपर्डी बलात्कारांना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून बलात्कारांना शिक्षा देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली। मोर्चातील मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करून सनातनवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी अनिसनं केली आहे। दाभोलकरांच्या हत्येला 38 महिने उलटूनही अद्याप सीबीआयला मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाहीये। सनातननं केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांना उत्तर देण्यास समर्थ असल्याचं देखील मुक्ता दाभोलकरांनी सांगितलंय। धर्मादाय आयुक्तांनी ओढलेले ताशेरे आर्थिक व्यवहाराविषयी नाही आहेत, तर नवीन विश्वस्तांनी नावं वेळेत धर्मादाय आयुक्तांपर्यंत न पोहोचवल्यामुळे या पद्धतीचं वक्तव्य केल्याचं बोललं जातं। कोल्हापूरमध्ये केएमटी बस चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे। 6वा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारलाय। या संपामुळे शहरातील वाहतूक सेवा कोलमडली असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे। 1000 पालिका कर्मचारी या संपात उतरलेत। दरम्यान संपाचा आजचा दुसरा दिवस असून आजही कोल्हापूरमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे। बिरदेवाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत आणि भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडिलीची विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरू झाली आहे। भाषा, प्रांत, जात, धर्म सगळं काही बाजूला ठेवून महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकचे मिळून 5 लाखांहून अधिक भाविक यात्रेसाठी कोल्हापुरात दाखल झालेत। लाखो टन भंडाऱ्यासोबतच खोबरं, लोकर आणि खारीक उधळल्यानं अवघं मंदिर परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघालाय। धनगरी ढोल आणि गजी नृत्यावर ठेका धरत लाखो भाविक बिरदेवाचा जयघोष करतात। फरांडे बाबांची भाकणूक हे या यात्रेचं वैशिष्ट्य मानलं जातं। अनधिकृत झोपडपट्ट्यांना रस्ता करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं एका सैनिकी जवानाच्या घरावरच हातोडा मारलाय। नागपूरच्या कटोल रोडवरच्या फ्रेंड्स कॉलनी परिसरात राहणारे प्रदीप यादव भारतीय सैन्यातील गार्ड रेजिमेंटमध्ये रणगाड्यावरील गनर म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या सरकारी जमिनीवर गावगुंडांनी झोपडपट्टी बसवली आहे। तबेले बांधे या झोपडपट्टीचा जाण्याचा मार्ग यादव यांच्या बंगल्याजवळून जातो। तबेले बांध्यानं हा मार्ग बंद झाला आणि तो खुला करण्यासाठी थेट यादव यांच्या घरावरच हातोडा मारण्यात आला। ठाण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं फटाक्यांच्या केलेल्या परीक्षणादरम्यान सर्वच फटाक्यांच्या आवाजाची पातळी 113 डेसिबल ते 123 डेसिबल इतकी आढळली आहे। या चाचणीत मार्केटमध्ये सर्रास विक्री होणाऱ्या
तसंच बेभरवशी कंपन्यांच्या फटाक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता। दरम्यान या चाचणीवरून फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणासंबंधी अहवाल बनवण्यात येणार आहे। त्यानुसार कारवाईचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे देण्यात येणार आहे। अंबरनाथच्या गॅस चेंबरमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झालाय। सफाई कामासाठी शिवकुमार जयराम हा कामगार चेंबरमध्ये उतरला होता, मात्र चेंबरमधील गॅसमुळे शिवकुमारचा गुदमरून मृत्यू झाला। त्यानंतर या सफाई कामगाराला अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। रुळावरून ट्रेन घसरण्याच्या घटना रोखताना रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून नव्या अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब केला जाणार आहे। सिग्नल किंवा रुळांवर इन्फ्रारेड कॅमेरे बसवण्याचे आदेश रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेला देण्यात आलेत। त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुंबई हद्दीतील 5 ठिकाणी असे कॅमेरे बसवण्यात येतील। या कॅमेऱ्यांद्वारे अपघातांचं नेमकं कारण समजण्यास मदत होईल।